श्री स्वामी समर्थ. हा उपाय मी पहिल्यांदा दिलेला आहे, तरी पण आणि एक वेळ देते. कारण कुणाच्या घरात सारखी लहान मुलं असतात, मोठी माणसं असतात, वयस्कर लोक असतात. असे लोक जरा सारखे आजारी पडत असतात. शिवाय वातावरण पण आता आजारपणाचं आलेलं आहे. त्याच्यामुळं हा परत एकदा मी उपाय देते, करून बघा. ह्यात काय पैसे पडत नाही आहेत. एक ग्लास घ्यायचा, चांदीचा असेल तर उत्तम, नसेल तर काचेचा ग्लास घ्यायचा. त्याच्यामध्ये तुळशीचं एक पान टाकायचं. त्या काचेच्या ग्लासवर असा हात ठेवायचा, म्हणजे बंद करायचा हात ठेवून. आणि त्याच्यानंतर 27 वेळेला ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः असा 27 वेळेला मंत्र म्हणायचा. मग ते मंत्र पाणी चार्ज होतं. नंतर हात काढायचा आणि सांगायचं की जे कोण तुमच्या घरातला आजारी आहे ते बरं झालेलं आहे, खूप छान आता हिंडतात फिरतात सगळीकडं, असं त्या पाण्यावर म्हणायचं. थोडंसं फुंकायचं करून असं, आणि ते पाणी त्याला प्यायला द्यायचं. जेवढं तो पिणार असेल तेवढंच पाणी घ्या. पूर्ण ग्लास भरायला पाहिजे असं काय नाही आहे. नसेल तर दिवसभर पाजा, थोडं 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 करून पाजा पाणी. ह्याला पाण्याची आपण एनर्जी आपली एनर्जी, देवाची एनर्जीची त्या माणसापर्यंत देत असतो आपण. असं 43 दिवस करा. हळूहळू फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ.